नमस्कार सर्वांना, मी कृष्णा काळे आणि मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे माझा युट्यूब प्रवास. तुम्हाला आवडेल का माझा युट्यूब प्रवास ऐकायला? तर नक्की ऐका, ज्याच्यामध्ये तुम्हाला युट्यूब किती पेमेंट देतं, युट्यूबचा अल्गोरिदम काय असतो, युट्यूब बद्दल सर्व माहिती घेणार आहोत आपण. आणि तुम्ही युट्यूब मध्ये करिअर करू शकता का, अशा सर्व मनामध्ये तुमच्या जेवढे काही प्रश्न पडेल असेल त्याचं आज सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. की मीही तुमच्यासारखा एक सर्वसाधारण घरातील एक मुलगा आहे आणि मीही एवढं स्वप्न बघितलेलं नव्हतं. मीही असा एक दिवस सहज विचार केला आणि युट्यूब सुरू केलं. युट्यूबचा माझा बऱ्याचशा दिवसापासून म्हणजे जवळजवळ भरपूर दिवसापासून माझं जीमेल आयडी उघडलेली होती, पण मी कधी युट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचा विचार केलेला नव्हता. थोडीफार एडिटिंग जमत होती, पण युट्यूब सुरू करावं असं कधी मनात आलं नाही. आणि एक दिवस सहजच अचानक असं मनात आलं की चला आपण युट्यूब चालू करूया. युट्यूब पासून भरपूर सारा रिसर्च आपण जसं बघितलं की लॉकडाऊन पासून भरपूर लोक वेगवेगळ्या मार्गाला वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म शोधत होते. त्याचप्रमाणे मलाही युट्यूबच्या नंतर काही दिवसांना म्हणजेच लॉकडाऊन नंतर काही दिवसानंतर माझ्याही डोक्यामध्ये ज्योत पेटली की आपणही युट्यूब मध्ये करिअर केलं पाहिजे. असं पहिल्यांदा विचार केला नव्हता की आपले एवढे सबस्क्राईब होईल किंवा एवढा फास्ट आपली ग्रोथ होईल, पण एक कन्सिस्टन्सी महत्वाची होती की रोज एक व्हिडिओ आपण अपलोड केला पाहिजे. रोज एक तरी व्हिडिओ आपण सगळ्या कामातून वेळ काढून रोज एक तरी व्हिडिओ आपण बनवला पाहिजे असं मनामध्ये जिद्द ठेवून सुरुवात केली युट्यूबला. त्याच्यामध्ये हळूहळू घुसल्यानंतर त्याच्यामधील अल्गोरिदम काय असतं, टायटल कशा पद्धतीने टाकायचं, थंबनेल कुठे बनवायचं, चांगलं थंबनेल काय असतं, डिस्क्रिप्शन काय असतं, टॅग कशा बनवतात, या सगळ्या गोष्टींचे हळूहळू नॉलेज यायला लागलं. आणि ते नॉलेज घेऊन त्यामध्ये हळूहळू ग्रोथ करू लागलो. आता सर्वप्रथम आपल्याला जर माहित असेल की युट्यूब चॅनलला महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठलाही म्युझिक वापरू शकत नाही किंवा कुठलाही व्हिडिओ टाकून तुम्ही अपलोड करू शकत नाही. तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ घेऊन युट्यूबला जर अपलोड केला तर तिथं कॉपीराईट येतं. त्यासाठी तुम्ही स्वतः कॅमेरा घ्या आणि कॅमेरामध्ये तुमचा व्हिडिओ शूट करा आणि बिंदास अपलोड करा. तुम्ही कुठलाही विचार करू नका की आपला व्हिडिओ कसा आहे, आपला आवाज कसा आहे. बरेच लोक विचार करतात आपला आवाज कसा आहे, आपला व्हिडिओ व्हायरल होईल का, आपल्याला लोक पसंत करेल का, असे बरेचसे लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात. आणि या सगळ्या प्रश्नामुळेच आज लोक युट्यूबला व्हिडिओ बनवत नाही आणि ते तिथंच थांबलेले आहेत. आणि मी या सगळ्या मुक्त झालो आणि मी विचार केला नाही की मला लोक काय म्हणतील, आजूबाजूचे लोक काय विचार करतील, असा कुठलाही विचार न करता आपलं युट्यूब सुरू केलं. रोज वेगवेगळ्या योजनांचा व्हिडिओ टाकत गेलो. त्यामध्येच महत्वाची योजना आली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आणि त्या योजनेबद्दल ट्रेंडिंग व्हिडिओ, महत्वाचे व्हिडिओ लोकांसाठी, जर तुम्ही महत्वाचे व्हिडिओ जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच लोकांना सुद्धा तुमचा आवडणार आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ स्वतः बघा, तुम्हाला तो व्हिडिओ बघायला किती वेळ आवडतो आणि तो व्हिडिओ तुम्हाला तुमचा व्हिडिओ बघायला आवडतो का. जर तुमच्या मनात प्रश्न आला की खरोखर मला माझा व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच लोकांना सुद्धा आवडणार आहे. त्यामुळेच तुम्ही जो काही प्रयत्न करताय, तुमच्यामध्ये जी काही कला आहे ती बिंदास तुम्ही लोकांसमोर मांडा आणि तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा. असा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. आता खूप सारे लाखो लोक लाखो रुपये कमवत आहे युट्यूब मधून. युट्यूबची अशी कमाई आहे ज्याचा कुठे गणती करू शकत नाही. भरपूर सारी अर्निंग युट्यूब पासून आपल्याला होऊ शकते. त्यासाठी आपल्याला लागतो तो म्हणजे संयम. तुम्ही जर नवीन चॅनल सुरू केलं असेल आणि तुमचा जर ट्रेंडिंग जर तुम्ही तुमचे जर चॅनल बनवला असेल आणि ट्रेंडिंग मधले जर तुमचे व्हिडिओ असेल तर नक्कीच तुमच्या चॅनलला व्ह्यू येणार आहेत. तुम्हाला तुमचा एक क्रायटेरिया ठरवायचा आहे की तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवत आहात आणि त्या व्हिडिओ बद्दल जर तुम्ही तशीच कन्सिस्टन्सी ठेवून जर व्हिडिओ बनवत गेले तर नक्कीच तुमची अल्गोरिदम असं एक युट्यूबचे चीज आहेत की जी अल्गोरिदम तुमचा युट्यूबचे व्हिडिओ व्हायरल करायला मदत होते.
तुमचा क्रायटेरिया काय आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, ही जर अल्गोरिदमने ओळखली तर तुमचा व्हिडिओ युट्यूब आपोआप पुढे लोकांना सजेस्ट करतो. ही आहे युट्यूबची खासियत. इथं तुम्हाला कुठलाही 1 रुपया इन्व्हेस्ट करावा लागत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला युट्यूब मध्ये यायचंय, तुमचा कॅमेरा ओपन करायचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे. कसलीही गोष्ट, तुमच्याकडे माईक असो, तुमच्याकडे कॅमेराच लागतो, तुमच्याकडे रिंग लाईटच लागते, अशी कुठलीही गोष्ट नाही. तुम्ही कुठलाही व्हिडिओ घ्या आणि अपलोड करा. सुरुवातीला तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये ग्रोथ होईल. जरी तुमचा युट्यूब चॅनल ग्रोथ नाही झालं, पण तुमच्यामध्ये भरपूर सारी ग्रोथ होईल. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या विचार करण्यामध्ये भरपूर सारे कौशल्य तुमच्यामध्ये विकसित होणार आहेत. त्यासाठीच तुम्हाला आजच तुमचं युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे. सगळ्यांना एक प्रेरणादायी आहेत की मी सुद्धा शून्यातून सुरुवात केलेली आहेत आणि आज बरेचसे सबस्क्रायबर झालेले आहे. भरपूर सारी इन्कम युट्यूब मधून मला अर्निंग भेटत सुद्धा आहेत. आता तुम्हाला सुद्धा जर युट्यूब मधून अर्निंग करायचे असेल, युट्यूब ग्रोथ करायचं असेल, तर भरपूर साऱ्या लोकांना मनामध्ये प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तरच आपण आज घेऊन येणार आहोत. आज त्याच्यासाठीच महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, तुम्हाला कुठलीही कमाल नाहीये. तुम्हाला जो तुमचा एक क्रायटेरिया आहे, तुमच्यामध्ये जी स्वतःमध्ये कला आहे, तो कला तुम्हाला सादर करायची आहे युट्यूब समोर फक्त, आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत चालायचा आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर असेल, तुमचे नातेवाईक असेल, तुमच्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असेल, त्यांच्यासोबत तुम्हाला बिनधास्त तुमचा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना कसं वाटतंय त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या की तुमचा व्हिडिओ त्यांना बघायला आवडतोय का, याच्यामध्ये काय सुधार केला पाहिजे हे त्यांच्याकडून सजेस्ट घ्या आणि त्यांच्या सजेशन नुसार काम करत चला. स्वतः सुद्धा मेडिटेशन करा. तुम्हाला स्वतः आत्मचिंतन केल्यावर तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला यामध्ये बदल करायला हवा आणि कोणती गोष्ट याच्यामध्ये सुधार करायला हवा. तशा पद्धतीने तुम्ही सुरू करा. तुम्ही इनशॉट ऍपवर चांगल्या पद्धतीने थंबनेल बनवू शकतात. तिथं तुम्हाला थंबनेल बनवता येणार आहे चांगल्या पद्धतीने. तुम्ही व्हिडिओ सुद्धा एडिटिंग कॅनवा किंवा इनशॉटवर चांगल्या पद्धतीने तिथं फ्री मध्ये प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही कॅनवा आणि इनशॉटवर फ्री मध्ये तुमचा थंबनेल, तुमचे व्हिडिओ एडिटिंग करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, टायटल लिहायचं आहे, तुम्हाला हॅशटॅग लिहायचं आहे, टॅग द्यायचे आहेत. या सगळ्यासाठी ChatGPT तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता सध्या एवढं छान माध्यम ChatGPT आलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला व्यवस्थित जर कमांड दिली तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित टायटल, डिस्क्रिप्शन आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल करण्याचं सुद्धा महत्व आणि त्याच्यामध्ये काय टाकायला पाहिजे हे सर्व माहिती ते तुम्हाला सांगतं. तर एवढे सगळे प्लॅटफॉर्म आता सध्या उपलब्ध असल्या तरी सुद्धा लोक व्हिडिओ युट्यूब बनवत नाहीत. तुमचा साईड इन्कम असेल, तुम्ही जे काम करताय, तुमची जी रोजनिशी आहे ती तर तुम्ही करतच राहा, त्यासोबत युट्यूब सुद्धा सुरू करा. तुम्हाला जर युट्यूब बद्दल अजून काही माहिती लागत असेल आणि युट्यूबचा जर महत्वाचा जो कंटेंट आहे तो जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, अल्गोरिदम काय असेल, बऱ्याचशा युट्यूबच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असेल, तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुमचं येणारं नवीन भवितव्य नक्कीच युट्यूब घडवेल. धन्यवाद.